गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण समाज कल्याण विभाग भरती 2025 मध्ये जी भरती झालेली होती त्याबद्दल थोडीस सविस्तर माहिती घेणार आहे. किती फॉर्म आलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, कोणत्या जागेसाठी किती अर्ज आलेले आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, पद पद कोणते कोणते होते बघा, आणि आलेले किती अर्ज आहे बघूया आपण. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 5 जागेसाठी बघा 11,216 फॉर्म आलेले आहेत. गृहपाल अधीक्षक 61 जागेसाठी बघा 40,968 जागा आलेल्या बघा. गृहपाल अधीक्षक महिला 92 जागेसाठी 73,625 फॉर्म आलेले. समाज कल्याण निरीक्षक 39 जागेसाठी बघा 58,000 फॉर्म आलेले बघा. उच्च श्रेणी लघु लेखक 10 जागेसाठी बघा 1,317 म्हणजे 1,317 जागा आलेल्या बघा. आणि निम्न श्रेणी लघु लेखक 3 जागेसाठी 620 फॉर्म आलेले आहेत. लघु टंक लेखक 9 जागेसाठी बघा 1,447. आणि महिला अर्जदार बघा 99,508. आणि पुरुष अर्जदार बघा 87,658. आणि माजी सैनिक बघा 3,448. तर एवढे अर्ज आलेले आहेत बघा वेगवेगळ्या पोस्टसाठी. तर यामध्ये जे कॉम्पिटिशन आहे बघा, याच्यात जसं स्टेनोग्राफर ज्यांचं स्टेनो झालेलं आहे 80, 100, 120 इंग्लिश मराठी, तर त्याच्यामध्ये जास्त कॅन्डिडेट झालेलं असतं. त्याच्यात कॉम्पिटिशन कमी असते बघा. बघा तरी पण बघा 10 जागेसाठी बघा 1,300 मुलं आले आहेत. आणि इथं बघा 3 जागेसाठी 600. कॉम्पिटिशन कमी आहे बघा याच्यात या पोस्टसाठी, कारण की याच्यात मुलं कमी असतात. आणि दुसऱ्या रिक्वायरमेंट बघा, तर समाज कल्याण निरीक्षक 5 जागेसाठी 11,000 आले, आणि 61 जागेसाठी 40,000 आले बघा. आणि 92 जागेसाठी गृहपालसाठी 73,000. म्हणजे आता एवढे अर्ज आलेत बघा. आता यांच्यामध्ये सगळ्यांचंच स्टडी झालेला असं नसतं. आता जी वरती जी पोस्ट आहे समाज कल्याण निरीक्षक, आता जे 10,000 जणांनी फॉर्म भरलेले आहेत, आता हे आता हे यांचं अभ्यास झालेला पण असू शकतो, कारण की चांगल्या पोस्ट आहेत बघा हे सगळ्याच. तर आता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे यांच्या 90, आपण 90 नाही तर आपण 70% पकडूया की 70% जणांचा अभ्यास झालेला आहे म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. 30% असे आहेत की फक्त त्यांना फॉर्म भरायचा आहे, एक्झाम द्यायची द्यायची म्हणून द्यायची. तर 30% असे आहेत जेणेकरून त्यांचा अभ्यास झालेला असेल प्रॉपरली, म्हणून ते हे फॉर्म भरताय, कारण की चांगले पोस्ट आहेत ते. समाज कल्याण डिपार्टमेंटमध्ये बघा, तर अशा प्रकारे हे आज झालेले आहेत. तर तुम्ही जर ह्या रिक्वायरमेंटसाठी फॉर्म भरलेला असेल तर चांगले क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करा. मागचे क्वेश्चन पेपर अनालिस करा. 5-6 वर्ष अगोदर कसे क्वेश्चन विचारले गेले होते, लेटेस्ट अगोदर एक्झाम झाले त्याचे क्वेश्चन पेपर बघा, अनालिस करा. आणि क्वेश्चन पेपरची तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं बेनिफिट होईल बघा एक्झामसाठी. त्यामुळे चांगली तयारी करा. तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय फ्रेंड्स.